हाय गाईज, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत मॉर्निंग रुटीनची थोडी कामं आणि नंतर आपण बघणार आहोत किचनमध्ये आपला किराणा व्यवस्थितपणे कशा प्रकारे आपल्याला सेट करायचा आहे ते आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या ब्लॉगसाठी. आजची सुरुवात आपण बेडरूमपासून करूयात. बेडरूममध्ये खूपच जास्त पसारा पडलेला आहे, कारण की सकाळी सियाचे पप्पा ऑफिसला गेले आणि त्यांचा टिफिन वगैरे करण्यामध्ये मी बिझी होती. आणि टिफिन वगैरे करूनच मग सगळे कामं आवरायला मी घेते. तर मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता सकाळचे 10 वाजलेले आहे आणि सिया आमची मॅडम अजूनपर्यंत झोपलेल्या आहेत वरती हात करून. आता ती उठणार आहे थोड्या वेळेमध्ये, तिचा आता वेळ झालेला आहे उठायचा. बघा ती आता उठूनच गेलेली आहे. तर आहे हा, आपण सगळं नीटनेटकं आवरून घेणार आहोत. कामाला सुरुवात करण्या अगोदर आम्ही थोडं शरबत घेऊन येतोय. त्या माझ्या आई आहेत आणि आईसोबत बसून मी शरबत पीत आहे. आता आमचं शरबत झालेलं आहे. आता आम्ही कामाला. तिकडे सिया उठून तिचं खेळणं चालू आहे, ती खेळत आहे. बाय बाय सिया, बाय, सी यू. इकडे तुम्ही बघू शकता किचनमध्ये सुद्धा थोडाफार पसारा आपला अजून पडलेला आहे, जो आपल्याला आवरायचा आहे. आणि आज जेवणामध्ये मी बनवलेली होती उडदाची काळी डाळ आणि पोळ्या बनवलेल्या आहेत. आपल्याला किचन ओटा सुद्धा आवरून घ्यायचा आहे. या ठिकाणी सियासाठी मी दूध तापत ठेवलेलं आहे. तिला आता दुधामध्ये मी बिस्किट खाऊ घालणार आहेत. हे आहे आपले नागलीचे गोल्ड बिस्किट. हे असं पॅकेट येतं आणि ते खाण्यासाठी हे लहान बाळांसाठी पॅकेट असतं. ते लहान बाळांना ते बिस्किट चांगले असतात म्हणून आम्ही सियाला रोज हेच बिस्किट देत असतो. गरम दूध जे आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे बिस्किटमध्ये. सियाला मी दूध बिस्किट खाऊ घालत आहे. सियू वरती बघ, सियू वरती बघ बेटा, सियू. अजून इकडे बघ. असं मोबाईल बघूनच दूध बिस्किट खात असते, नाही तर बघा अशी खात नाही.
तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्णपणे किचन हा पुसून घेतला आहे आणि क्लीन करून घेतला आहे. आता एकदम मनाला असं प्रसन्न वाटतं आहे. किचन आपलं पूर्णपणे क्लीन झालेलं आहे. हे बघा इथे सकाळचं पूजा वगैरे झालेली आहे आणि इथे अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढलेली आहे. इकडे आई देवपूजा करायला बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इकडे बघा आई, हे बघा. आता मी तुम्हाला अहोंनी काय काय सामान आणलेलं आहे ते दाखवते. काल मी त्यांना लिस्ट बनवून दिली होती, तर ते संध्याकाळी संडे होता म्हणून फ्री होते, म्हणून सगळं किराणा त्यांनी करून आणलेला आहे. ही बघा सिया, सिया जेव्हा ही बघा आमची सिया आहे. हे बघा कम्फर्ट आणलेला आहे. नंतर हे नंबर साबण आहेत. नंतर हे डेटॉल साबण आणलेले आहे. हे पितांबरीचं पॅकेट आहे. हे विम साबण आहे, विम साबणचे 2 पॅक आणलेले आहेत. नंतर हे रेड डाबर पेस्ट आहे, बघू शकता. तर हे सगळे अंबर साबण आहेत. हे 12 मागवले होते साबण. नंतर हे पॉन्ड्स पावडरचा डब्बा आहे. नंतर इकडे हे हँड वॉश आणलेलं आहे. नंतर हे वॅसलिनचं आहे. पनीर मसाला, हे रामदेव चटणी आणलेली आहे. मिठाची पिशवी आहे, 2 मिठाची पिशवी आणलेली आहे या ठिकाणी. आणि एव्हरेस्ट मसाला, हे आहे घीचं पॅकेट. हे मूग आहे, अख्खे मूग येतात ते. हे राई आहे, राई. नंतर ही चण्याची डाळ आहे. नंतर ही मच्छी डाळ आहे. नंतर ही मुगाची डाळ आहे. हे जिरे आहे. नंतर ही हार्पिकची बॉटल आहे. ही आपली जिंजर चहा पत्ती. हे 5 किलोचं साखरचं, मधुर साखरचं पॅक आहे. निर्माया, निर्माचं पॅकेट आहे 1 किलोचं. आणि नंतर हे गहू आणले आहेत. 5 किलो गहू आहेत, कारण की इथं जास्त धनूर वगैरे पडून जातात, म्हणून आम्ही थोडे थोडे 5 किलो किंवा 10 किलो या प्रमाणामध्ये गहू आणत असतो आणि मग लगेच ते दळण करून वगैरे ते डब्यामध्ये भरून देतो. अशा प्रकारे हा सगळा किराणा आणून घेतलेला आहे. हे आपण बघू शकता. या ठिकाणी आपण अगोदरच भरपूर सामान रचलेलं आहे. या ठिकाणी हे सगळं आमचं म्हणजे साबण वगैरे, टूथपेस्ट, हार्पिक, विम साबण सगळं काही या ठिकाणी ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे हे बेसिंग आहे आमचं आणि बेसिंगच्या खाली हा आम्ही असं एक कबर्ड असं बनवलेलं आहे. असं कबर्ड आहे आणि याच्यामध्ये सर्व वस्तू ठेवायच्या आहेत. तर तुम्ही तुमच्या घरी जर असं बेसिंगच्या खाली जर अशी जागा नसेल तर तुम्ही एखादा प्लेस डिसाईड करून त्यामध्ये सगळे हे सामान ठेवू शकता, कारण की ते आपलं डाळ वगैरे सगळं असतं किराणा त्या ठिकाणी हे सामान ठेवायचं नाही, कारण की त्याच्यामध्ये सगळं स्मेल जातो. आणि आता आपण याला पण व्यवस्थितपणे रचून घेणार आहोत.
सगळं सामान काढून आपल्याला व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने. हे बघा, आता आपण सगळ्यात पहिले हे जे साबण आहेत ना ते रचून घेऊ. एका साईडला सगळे साबणच आहेत ठेवलेले. सगळ्यात पहिले साबण वगैरे आपण ठेवून घेऊ. डेटॉल साबण आहे हे आपण इथं पद्धतीने ठेवून देऊ. नंतर आपले विम साबण आहे हे आपण याच्यावरती जागा आहे तर थोडीशी ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे थोडंसं पद्धतीने. ठीक आहे. आपल्याला हे जेंटल वॉशिंग मशीनचं एक लिक्विड आहे ते आपण इथं देऊ. आता आपण ते कम्फर्ट वापरलेलं होतं ते आपण इथं देऊ अशा पद्धतीने. आता हे आपलं हार्पिकचं आहे ते आपल्याला या ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे लिक्विडच्या बाजूला, बरोबर. नंतर पॉन्ड्स पावडरचा डब्बा आहे तो आपण इकडे ठेवतो. नंतर हे आपलं वॅसलीन आहे तेही आपण इकडे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर हे आपले लिक्विड हँडवॉश आहे ते आपण इकडे ठेवतो. नंतर आपले रेड पेस्ट आहे जे रेड पेस्ट आहे त्याच्या बाजूला आपण ठेवून घ्यायचं आहे. नंतर हे आपलं पावडर आहे हे पावडर ते आपण इकडे कुकरला ठेवू. आणि आता हे लिक्विडचं जे आहे ते ठेवायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपण बघू शकता सगळ्या वस्तू मी व्यवस्थितपणे मॅनेज करून घेतलेल्या आहेत. तुम्हालाही तुमच्या किचनमध्ये अडचण होत असेल तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थितपणे किचनमध्ये सगळं काही वस्तू आहेत त्या तुम्ही मॅनेज करू शकता. आणि वस्तू व्यवस्थितपणे ठेवायच्या, म्हणजे इकडे तिकडे असतं नको व्हायला. व्यवस्थितपणे काढून घ्यायच्या आणि परत मग आपल्याला जर काही ठेवायचं असेल तर तिथंच व्यवस्थितपणे आपण ते ठेवून देऊ शकतो. अशा प्रकारे आपला काही सामान आहे जो लावला गेला आहे, अर्धा सामान. आता दाढी वगैरे आहेत त्या लावायच्या बाकी आहेत त्या आपण लावून घेऊ. आणि लास्ट वस्तू तर ठेवायची बाकी आहे ते म्हणजे सियाचे डायपर आपण इथे ॲडजस्ट करून घेऊ. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या वस्तू रचल्या गेलेल्या आहेत. आता आपण वळूया नेक्स्ट ब्लॉगकडे. आता आपण बघूया की पुढचं सामान आपल्याला कशा पद्धतीने रचायचं आहे. तुम्ही बघू शकता की ही जी कबड आहे आम्ही किचनमध्ये बनवलेली आहे. कारण की सगळे किचनमध्ये डाळ वगैरे सगळं किंवा मग आपण काही बिस्किट कुकीज वगैरे आणलेले असतात किंवा खायचे सगळे पदार्थ ठेवण्यासाठी ही कबड आम्ही बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही एवढी मोठी कबड आहे. आणि आता मी तुम्हाला ती ओपन तुम्ही बघू शकता इथं आम्ही वरती सगळे काही सामान ठेवले. इथं काचेचे सगळे वस्तू ठेवलेले आहेत. काचेचे ग्लास, हे दुसरे ग्लास आहेत आणि हे वाट्या ठेवलेल्या आहेत काचेच्या इथं. आणि स्टीलच्या वाट्या आहेत ते आईस्क्रीम वगैरे खायच्या वाट्या आहेत. आणि इथं 2 खात्यांमध्ये सगळे किराणाचं सामान वगैरे सगळं जे भरता येत आपल्याला डाळ वगैरे ते सगळं ठेवलेलं आहे. आणि खाली परत हे 2 बॉक्स आहेत त्याच्यामध्ये कुकीज वगैरे जे पण काही नमकीन वगैरे असेल खायचं ते सामान येऊन जातं. आणि इकडे पिठाचा डबा आहे, हा इकडे तांदळाचा डबा आहे. आणि हे 2 डब्यामध्ये जे आपल्याला एक्स्ट्राचं जे सामान आहे जे ठेवायचं असेल ते सामान ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने ही आपली पूर्ण कबड आहे. तुम्ही इथं बघू शकता अशी बनवलेली. आता आपल्याला याच्यामध्ये क्लिनिंग करून घ्यायची. सगळ्यात प्रथम आपल्याला हे जे वरचे जे काचेचे ग्लास वगैरे आहेत ते आपल्याला काही काढण्याची गरज नाही आहे. आता फक्त आपल्याला हे जे 2 खाते आहेत ते नीट क्लीन करून घ्यायचे आहेत. तर मग आपण ते काढून घेऊया.
माझ्याकडे असे छोटे छोटे 2 बॉक्स आहेत, ज्याच्यामध्ये मी एकामध्ये वेलदोडे आणि एकामध्ये लवंग ठेवलेली आहे. हे बॉक्स खूपच छान आहेत, हे बघा, तुम्हाला पण आवडतील. आणि नंतर माझ्याकडे असे हे छोटे छोटे अजून हे चिनीचे जे ते मटके आहेत, म्हणजे हे आईस्क्रीमचे आहेत. याच्यामध्ये एकामध्ये मी मेथी दाणे भरलेत, एकामध्ये ओवा भरलेले आणि एकामध्ये सॉरी काय म्हणतात ते पिवळी राई येते ना आपली, ती भरलेली आहे. हे पण मला खूपच जास्त प्रमाणामध्ये मला हे आवडतं आणि खूपच छान आहे दिसायला पण, बघू शकता तुम्ही. आपण किराण्यामध्ये अजून 2 वस्तू आणलेल्या होत्या. एक डेटॉल होतं, बेबी डेटॉल, जे सियाच्या कपड्यांसाठी आपण यूज करतो. आम्ही सियाच्या कपड्यांमध्ये हे रोज डेली यूज करतो तिच्या कपड्यांमध्ये टाकण्यासाठी. आणि हे क्लीन अँड क्लिअरचं फेस वॉश, हे 2 वस्तू आपण मिक्स करून दिल्या होत्या. ज्या होत्या तिथेच, पण ते साईडला सिया खेळत होती ना, म्हणून त्या दिसला नाही. आणि त्या तुम्हाला दाखवायच्या राहून गेल्या होत्या, त्याच तुम्हाला दाखवत होते. आता तुम्ही बघू शकता, आपण इथे दोघी खाते खाली करून घेतलेले. आता आपल्याला यांना व्यवस्थितपणे असे क्लीन करून घ्यायचे. खूपच जास्त प्रमाणामध्ये घाण होऊन गेलेली आहे. आणि आमचं फर्निचर करायला आता जास्त काही दिवस झालेले नाही आहे, फक्त 6 किंवा 8 महिने झाले असतील आता फर्निचर करून. म्हणून थोडं काही एवढी काही घाण नाही आहे, पण थोडीफार घाण तर तिथे राहतेच ती. आपण डबे वगैरे काढतो ठेवतो, त्यामध्ये थोडाफार घाण वगैरे होतेच. चला आता आपण हे खालचे पण काढून घेऊ आणि सगळं ते व्यवस्थितपणे क्लीन करून घेऊ. हे आता आपण परत ठेवून देऊ. हे आपलं एवढं क्लीन झालंय. आता आपण हे खालचे डब्बे काढून घेऊ. कसं आहे ना, घरामध्ये क्लीन करत राहिलं तर छान वाटतं. क्लीनिंग करतच राहायला पाहिजे घरामध्ये. आता आपण हे सगळे डबे ठेवून घेऊ. त्याच्यामध्ये हे जे वरचं आहे ते पण साफ करून घेऊ. या डब्यामध्ये आम्ही गव्हाचं पीठ भरलेलं आहे. याच्यामध्ये तांदूळ आहे. हा स्टीलचा डबा आहे. याच्यामध्ये साखर आहे. साखर आपण आता जे साखरचं आपण जे आणलेलं आहे ना, ते नवीन याच्यामध्ये ठेवून देऊ. साखरच्या मध्ये
हे बघा या पद्धतीने आता आपले दोघी म्हणजे चारही बॉक्स आपण व्यवस्थितपणे क्लीन करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हा जो आपला जो आणलेला होता तो आपल्याला सगळा या डब्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये उडद डाळ आहे आणि मुगाची डाळ ही अगोदरची आहे, आपण याच्यामध्ये ठेवून घेऊ। ही आता आणलेली मुगाची डाळ ही आपण याच्यामध्ये ठेवून देऊ एका सोबत। आणि ही जी आहे मठाची डाळ ही मठाची डाळ ही अगोदरची डाळ आहे आपली पडलेली अगोदरची डाळ। आणि थोडीशी पॅकेट मध्ये आहे ही पण आपण याच्यावरती ठेवून देऊ। आता आपले ड्रायफ्रुट्स थोडं हे जिरं आहे उरलेलं याच्यात ड्रायफ्रुट्स वगैरे पण एका डब्यामध्ये टाकून देऊ। आता अशा प्रकारे आपलं सगळं भरलं गेलेलं आहे डब्यांचं। आता आपण इथं बघू शकता इथं आपलं थोडा सामान आहे म्हणजे आपले हे जे आहे आपलं हे पनीर मसाला आणि एव्हरेस्टचा सब्जी मसाला आहे, हे आपण आता फ्रीज मध्ये ठेवून घेऊ। हे फ्रीज आहे। याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही। याच्यामध्ये आपण हे ठेवून घेऊ। हा एक डब्बा जो आहे आपला रिकामा झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे जे मिठाची पिशवी आहे मिठाची पिशवी मी याच्यामध्ये टाकून घेते। दोन मिठाच्या पिशव्या आहेत म्हणून ते ठेवायला थोडी प्रॉब्लेम होते, काय नाही ठेवून घेतलं आहे। आता आपल्या हे तिखट आणि जिरा चहा आहे ही आपल्याला इकडे या स्टीलच्या डब्यामध्ये आपण ते ठेवून घेऊ। त्याच्यामध्ये आपण हे चहा आणि तिखट अशा पद्धतीने ठेवून द्यायचं। आता या ठिकाणी आपले सगळे डबे पुसले गेलेले आहेत। आता आपण सगळे डबे लावून देऊया कबर्ड मध्ये। सगळे डबे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत। ज्या गाडी आहेत त्या मी इथं खालच्या खात्यामध्ये ठेवणार आहे आणि जे एक्स्ट्राच्या ज्या वस्तू आपल्याला लागतात तिखट किंवा खोबरं वगैरे ते सगळं वरती आहे, जसं की घी आहे घी आपण वरती ठेवून देऊ। ही हळद आहे याच्यामध्ये, हे ड्रायफ्रुट्स आहेत आणि रवा वगैरे याच्यामध्ये आपण वरती ठेवून देऊ। नंतर ही चण्याची डाळ आहे ही आपण खालीच ठेवूया।
हे आपण इथं हे बरणी ठेवू छोट्या. हे बघून घ्या, अशा पद्धतीने मी रचलेलं आहे सगळं. आता हे छोटे छोटे जे आहेत हे मी इथं ठेवू. नंतर हे याच्यामध्ये थोडं मीठ आहे, ते आपण दिवाळीला आपल्याला भेटतं ना बरकत म्हणून, ते मीठ आहे. याच्यामध्ये थोडी तीळ आहे, ते आपण इकडे मागे इकडे ॲडजस्ट करून घेते. ओके, हे तुम्ही आता बघू शकता. सगळं व्यवस्थितपणे मी आता रचून घेतलेलं आहे. कबड एकदम क्लीन झालेलं आहे सगळं कबड आपलं, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या किचनमध्ये व्यवस्थितपणे सगळ्या वस्तू सेट करू शकता, व्यवस्थितपणे सगळ्या वस्तू लावू शकता. जसं की मी सगळ्या डाळी इथं खाली ठेवलेल्या आहेत, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सगळ्या डाळी इथं खाली आणि वगैरे एक्स्ट्राचे जे वस्तू लागणार आहेत त्या सगळ्या वरती ठेवल्या. आणि डबेही छान आहेत, म्हणजे हवा बंद आहे, त्याच्यामध्ये हवा पण जात नाही आणि एकदम व्यवस्थित राहता. आता या ठिकाणी सगळं वस्तू लावून झालेले आहे आणि माझा आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच कंप्लीट होतो. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. अशाच प्रकारे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. थँक्यू. बाय.